पहिला पॉईंट येतो सार्वजनिक वित्त. टॉपिक नवीन आहे, सार्वजनिक वित्त. या सार्वजनिक वित्ताचा जर विचार केला, या सार्वजनिक वित्तामध्ये बघा, सार्वजनिक वित्तामध्ये सरकारच्या जमा खर्चाचा अभ्यास करणारी जी शाखा आहे, सरकार जे या सरकारचा जो जमा आहे, या जमा आणि खर्च याचा अभ्यास करणारी जी शाखा आहे, याचा अभ्यास करणारी जी शाखा आहे, अभ्यास करणारी शाखा यालाच आपण म्हणतो सार्वजनिक वित्त. यालाच आपण म्हणतो सार्वजनिक वित्त. सरकारच्या जमा व खर्चाचा अभ्यास करणारी शाखा याला आपण म्हणतो सरकारच्या जमा खर्चाचा अभ्यास करणारी शाखा याला आपण म्हणतो सार्वजनिक वित्त. चाणक्याने काय केलं बघा, चाणक्य नावाचा जो ऋषी आहे त्यांनी कौटिल्याचा अर्थशास्त्र हा एक ग्रंथ लिहिला आणि ह्या ग्रंथात सरकारची तिजोरी हा एक महत्त्वाचा घटक आहे असं सांगितलं. डेव्हलपमेंटमध्ये सरकारची तिजोरी हा एक महत्त्वाचा घटक आहे असं त्याने सांगितलं. कोणी? चाणक्याने. कशामध्ये? कौटिल्य अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये. नंतर 1893ला वॅगनरने एक नियम दिला. वॅगनरचा नियम आला. तर वॅगनरचा नियम काय सांगतो बघा, वॅगनरचा नियम सांगतो औद्योगिकीकरण वाढलं की सार्वजनिक सेवांवरील किंवा सामाजिक सेवांवरील शासकीय खर्च, सार्वजनिक सेवावरील शासकीय खर्च वाढतो. औद्योगिकीकरण वाढलं की सार्वजनिक सेवांवरील शासकीय खर्च किंवा सामाजिक सेवांवरील शासकीय खर्च हा वाढतो. नंतर 1919ला लिंडाल नावाच्या सायंटिस्टने स्वयंबदलाचा सिद्धांत दिला. कुणी? 1919ला लिंडाल नावाच्या सायंटिस्टने. लोकांच्या गरजानुसार शासकीय खर्च ठरतो. या त्यांनी काय सांगितलं बघा, लोकांच्या गरजांनुसार शासकीय खर्च ठरतो असं त्यांनी सांगितलं. शासकीय खर्च ठरतो. कोणी सांगितलं? लिंडालने सांगितलं. स्वयंबदलाचा सिद्धांत लिंडाल 1919. 1936ला बघा, 1936ला रोजगार, व्याज, पैशाचा सामान्य सिद्धांत आला. रोजगार, व्याज, पैशाचा सामान्य सिद्धांत. 1936ला केन्स नावाच्या सायंटिस्टनी रोजगार, व्याज आणि पैसा याचा एक सामान्य सिद्धांत दिला. कोणी दिला? केन्स नावाच्या सायंटिस्टने एक सामान्य सिद्धांत दिला. आणि यांनी काय सांगितलं? मंदीत अर्थसंकल्प मोठा असावा, खर्च वाढवावा. मंदीच्या काळामध्ये यांनी काय सांगितलं? मंदीच्या काळात अर्थसंकल्प वाढवावा, अर्थसंकल्पावरील खर्चाचे प्रमाण वाढवावे असं त्यांनी सांगितलं. नंतर 1961ला पिकॉक अँड विजमन सिद्धांत आला. या सिद्धांताने काय सांगितलं बघा, सार्वजनिक खर्चाचा यालाच म्हणतात सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत. सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत यालाच म्हणतात सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत. 1920ला महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत आला. 1920ला महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत आला. 1920ला महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत आला. तो कोणी दिला? ह्यू डाल्टन यांनी दिला. डाल्टन यांनी महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत दिला. कोणी? ह्यू डाल्टन यांनी महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत. तर महत्तम एकूण कल्याणासाठीचा सिद्धांत, महत्तम कल्याणासाठीचा महत्तम एकूण कल्याणासाठीचा सिद्धांत हा प्रोफेसर पिगू यांनी दिला. सार्वजनिक वित्तामुळे सार्वजनिक लाभ प्राप्त होतो. यांच्यानुसार काय म्हणलं बघा, सार्वजनिक वित्तामुळे सार्वजनिक लाभ प्राप्त होतो असं ते म्हणालेले आहेत. ठीक आहे. नंतर 1940मध्ये बघा, 1940मध्ये कार्यात्मक वित्त सिद्धांत आला. तो AP लर्नर यांनी दिला. 1940ला कार्यात्मक वित्त कार्यात्मक वित्त सिद्धांत आला. तो AP लर्नर यांनी दिला. AP लर्नर यांनी कार्यात्मक वित्त सिद्धांत दिला. AP लर्नर यांनी. आणि यांनी काय सांगितलं? कार्यात्मक वित्त सिद्धांत कोणी दिला? AP लर्नर यांनी दिला.
ठीक आहे, हे झाले सिद्धांत. याच्यामध्ये महत्त्वाचं काय काय आहे? सार्वजनिक वित्त म्हणजे काय बघा. सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारच्या जमा व खर्चाची सरकारचा जमा व खर्च अभ्यास करणारी जी शाखा आहे याला म्हणतो आपण सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्तामध्ये वेगवेगळे सिद्धांत आहेत. तर एकूण 1893ला वॅगनर्सने नियम दिला. याने काय सांगितलं? औद्योगिकरण वाढले की सार्वजनिक सेवांवरील शासकीय खर्च वाढतो. नंतर 1919ला लिंडाल यांनी स्वयंबदलाचा सिद्धांत दिला. हे लोकांच्या गरजेनुसार शासकीय खर्च ठरतो असं त्यांनी सांगितलं. 1919ला स्वयंबदलाचा सिद्धांत कोणी दिला? लिंडाल यांनी दिला. नंतर 1936ला केन्स यांनी रोजगार, व्याज आणि पैसा यांचा सामान्य सिद्धांत दिला. मंदीच्या काळात अर्थसंकल्पामधील खर्चाचे प्रमाण वाढवावे. 1961ला पिकॉक अँड विजमन याला सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत म्हणतात. पिकॉक आणि विजमन यांचा सिद्धांत 1961ला आलेला आहे. नंतर 1920ला महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत कोणी दिला? डाल्टन यांनी. तर महत्तम एकूण कल्याणासाठीचा सिद्धांत कोणी दिला? प्रोफेसर PU यांनी दिला. सार्वजनिक वित्तामुळे सार्वजनिक लाभ प्राप्त होतो असं त्यात सांगितलं. आणि 1940ला कार्यात्मक वित्त सिद्धांत कोणी दिला? AP लर्नर यांनी दिला. कार्यात्मक वित्त सिद्धांत कोणी दिला? AP लर्नर यांनी दिला. नेक्स्ट पॉईंट आहे सार्वजनिक वित्ताची सायकल. सार्वजनिक वित्तची जी सायकल आहे ती सार्वजनिक वित्ताची सायकलमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा येतं राजकोषीय धोरण ठरवणं. नंतर ते दुसरी स्टेप आहे ती महसूल गोळा करणे. नंतरची ब्रांच आहे ती सार्वजनिक कर्ज घेणे. नंतरची ब्रांच आहे ती नंतरची स्टेप आहे ती सार्वजनिक कर्ज घेणं, सार्वजनिक खर्च करणं. खर्च केल्यानंतर वित्तीय प्रशासनाद्वारे पारदर्शकता ठेवणं. वित्तीय प्रशासनाद्वारे पारदर्शकता ठेवणं. सार्वजनिक वित्ताची सायकल. राजकोषीय धोरण ठरवणं, महसूल गोळा करणं, सार्वजनिक कर्ज घेणं, सार्वजनिक खर्च करणं आणि वित्तीय प्रशासनाद्वारे पारदर्शकता ठेवणे. नंतर राजकोषीय धोरण म्हणजे काय बघा. राजकोषीय धोरण म्हणजे काय? राजकोषीय धोरण म्हणजे याच्यामध्ये शासनाच्या जमा खर्चासंबंधीचं धोरण आहे. याच्यामध्ये काय आहे? शासनाच्या जमा खर्चासंबंधीचे धोरण आहे. जमा खर्चासंबंधीचे धोरण आहेत. आणि याच्यासाठी जी साधनं आहेत जमा खर्च साठवण्यासाठी किंवा याच्यासाठी जी लागणारी साधनं आहेत यांचा पण माहिती आहे. याच्यामध्ये कर महसूल येतं, करेतर महसूल. ठीक आहे. सार्वजनिक खर्च. नंतर येतं याच्यामध्ये वित्तीय प्रशासन करणं. वित्तीय प्रशासन करणं. नंतर शासकीय जमा इज इक्वल टू भांडवल. शासकीय जमा वाढली की भांडवल वाढतं. शासकीय जमा जी आहे ती जर वाढली तर सरकारच्या हातातील भांडवल हे वाढतं. शासकीय जमा वाढली की भांडवल वाढतं. उत्पन्न व संपत्ती यातील तफावत दूर करतो. सार्वजनिक राजकोषीय धोरणाचं काम काय बघा. राजकोषीय धोरण उत्पन्न व संपत्ती यातील तफावत दूर करतो. यातली तफावत दूर करतो. उत्पन्न व संपत्ती यातील तफावत दूर करतो. श्रीमंतांना जास्त कर, गरिबाला कमी कर. ठीक आहे. किंमतीचे नियमन करतो. ठीक आहे. विकासाच्या दृष्टीने पण हा महत्त्वाचा आहे. राजकोषीय धोरण विकासाच्या दृष्टीने पण महत्त्वाचे आहे. विकासाच्या दृष्टीने राजकोषीय धोरण विकासाच्या दृष्टीने राजकोषीय धोरण ठरवणे. याच्यामध्ये काय? मानव विकास, नंतर आहे दारिद्र्य निर्मूलन, नंतर तसं आहे समावेशक विकास. ठीक आहे. नंतर हे समाजवादी अर्थव्यवस्थेत
खर्च करताना लोककल्याण हा एक यश असतो. समाजवादी जी अर्थव्यवस्था आहे, समाजवादी, या समाजवादी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक असतो. याच्यामध्ये लोककल्याण हा प्रमुख हेतू असतो. लोकांचं कल्याण करणं, कल्याण हा IMP हेतू आहे. हा IMP हेतू कोणाचा असतोय? समाजवादी अर्थव्यवस्थेचा आहे. ठीक आहे. नंतर येते बघा, समाजासाठीच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या कार्यांवरती शासन खर्च करते. समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक तो खर्च, समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक तो खर्च शासन करतं. खर्च कोण करतं? शासन करतं. नेक्स्ट वन आहे इथं नंतर आहे बाजार अर्थव्यवस्थेत. समाजाची अर्थव्यवस्था झालं तर नंतर आहे बाजार अर्थव्यवस्था. बाजार अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, बाजार अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर मला सांगा, बाजार अर्थव्यवस्थेमध्ये नफा हा उद्देश असतो. याच्या महत्त्वाचा उद्देश असतो नफा उद्देश असतो. नंतर नफा हा उद्देश असतो. नंतर म्हटलेले ऐच्छिक कार्यावरच शासकीय खर्च हे ऐच्छिक कार्यावर मुद्रांक शुल्क आहे. ऐच्छिक कार्यावर मुद्रांक शुल्क लागू. ऐच्छिक कार्यावरती शासकीय खर्च करणे, ऐच्छिक कार्यावरती शासकीय मुद्रांक शुल्क म्हणते, शासकीय ऐच्छिक कार्यावरती शासकीय खर्च करणं, शासकीय खर्च करणं येतं. नंतर बघा, निकष गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू. नेक्स्ट पॉईंट इज निकष गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू. नेक्स्ट पॉईंट, निकष गुणवस्तू. निकष गुणवस्तू म्हणजे काय बघा, सार्वजनिक व खाजगीकडून पुरवली जाणारी वस्तू, सार्वजनिक क्षेत्रातून प्लस खाजगी स्वरूपातून सार्वजनिक प्लस खाजगी क्षेत्रातून पुरवली जाणारी वस्तूला म्हणतो निकष गुणवस्तू. नाकारता येऊ शकत नाही. निकष गुणवस्तूला नाकारता येत नाही. नाकारता येऊ शकत नाही. पुरवठ्याची सीमांत खर्च जास्त होतो. पुरवठ्याचा सीमांत खर्च जास्त असतो. पुरवठ्याचा सीमांत खर्च जास्त असतो. एक्झाम्पल आहे शाळा. शाळा कोणी निकष गुणवस्तू. नंतर शाळा झाल्यानंतर नेक्स्ट वन येतं सार्वजनिक वस्तू. सार्वजनिक वस्तू सरकारकडून पुरवली जाते. सरकारकडून पुरवली जाणारी वस्तू सरकारकडून पुरवली जाते. सार्वजनिक वस्तू सरकारकडून पुरवली जाते. नंतर पुरवठ्यावरती मर्यादा नसते. याच्या पुरवठ्यावरती मर्यादा नसते. पुरवठ्यावरती मर्यादा नसते. नाकारू शकत नाही. नाकारू शकत नाही. सीमांत खर्च शून्य असतो. सीमांत खर्च किती असतो? शून्य असतो. हे 3 झाले. बाजार अर्थव्यवस्था, नफ्याचा उद्देश आणि ऐच्छिक कार्यावरतील शासकीय खर्च याच्यामध्ये येतोय. ऐच्छिक कार्यावरील सार्वजनिक शासकीय खर्च याच्यावरती येतोय. नंतरचा पॉईंट येतो अर्थसंकल्प. अर्थसंकल्प. नेक्स्ट पॉईंट आहे अर्थसंकल्प. नेक्स्ट वन इज अर्थसंकल्प. आता बघा, हे जे अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प मांडण्याची जी सुरुवात आहे, अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात झाली 7 एप्रिल 1860 पासून. 7 एप्रिल 1860 पासून अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात झाली. ते कोणी केलं? जेम्स विल्सन यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात कोणी केली? तर जेम्स विल्सन यांनी केली. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला षण्मुखानंद शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. त्याच्यानंतर काय बघा, षण्मुखानंद शेट्टीनंतर स्वतंत्र गणराज्याचा म्हणजे 1950 नंतरचा 1900 गणराज्याचा पहिल्यांदा कोणी मांडला? तर जॉन मथाई यांनी हा सिद्धांत मांडला. षण्मुखानंद शेट्टींनी कधी मांडला? 26 नोव्हेंबर 1947ला. तर 26 नोव्हेंबर 1947ला मांडला. जॉन मथाई यांनी कधी मांडला? 28 फेब्रुवारी 1950ला मांडला. तर निवडणुकीनंतरचा पहिला कोणी मांडला? निवडणुकीनंतरचा पहिला सिद्धांत मांडला
चिंतामणराव देशमुख यांनी मांडला 23 मे 1952ला. 23 मे 1952ला मांडला. सर्वाधिक वेळा मांडणारे कोण आहेत अर्थसंकल्प? सर्वाधिक वेळा मांडणारे आहेत मोरारजी देसाई यांनी आत्तापर्यंत 10 वेळा मांडला आहे. तर अर्थसंकल्प संध्याकाळऐवजी सकाळी सादर केला जातो. 28 फेब्रुवारीच्या नंतर सादर केला जातो. संध्याकाळऐवजी सकाळी. अर्थसंकल्प सकाळी सादर करायची प्रथा जी आहे, सकाळी सादर करणे, ही कोणी पाडलेली आहे? तर यशवंत सिन्हा यांनी पाडलेली आहे. कोणी? यशवंत सिन्हा यांनी पाडलेली आहे. तर एक अर्थसंकल्पामध्ये जर बघितलं गेलं तर अरुण जेटली फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशीपासून 1 फेबपासून फेबचा जो पहिला दिवस आहे फेब्रुवारीचा फर्स्ट डे तेव्हापासून मांडावा असं कोणी सांगितलं? तर पहिल्या दिवशी मांडावा असं पहिलं कोणी सांगितलं? अरुण जेटली यांनी सांगितलं. पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत? पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत? तर पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत निर्मलाताई सीतारामन हे आहेत पहिला. पी चिदंबरम यांनी किती वेळा मांडला? पी चिदंबरम यांनी 9 वेळा मांडला आहे. किती वेळा मांडला आहे? 9 वेळा. ठीक आहे. 1991चा जो आहे त्याला इपोकल बजेट म्हणतात. 1991चं जे बजेट आहे याला म्हणतात इपोकल बजेट. नंतर 1973-74ला जो मांडलेला आहे 1973-74ला यशवंतराव चव्हाण यांनी काळा अर्थसंकल्प मांडला. यशवंतराव चव्हाणांनी काळा अर्थसंकल्प मांडला. काळा अर्थसंकल्प कोणी मांडला? तर यशवंतराव चव्हाणांनी. इपोकल कोणी मांडला? 1991ला मांडला मनमोहन सिंग यांनी मांडला. ठीक आहे. नंतर अर्थसंकल्प शब्दाऐवजी राज्यघटनेमध्ये किंवा रेग्युलर यूजमध्ये अर्थसंकल्प हा जो शब्द आहे त्या अर्थसंकल्प या शब्दाऐवजी वार्षिक वित्तीय विवरण असं म्हणतात. वार्षिक वित्तीय विवरण असंही म्हणतात. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, यालाच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असंही म्हणतात. अर्थसंकल्प हा जो शब्द आहे तर बजेट या फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. ठीक आहे. बजेट हा जो फ्रेंच शब्द आहे तो वित्त मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभाग अर्थसंकल्प. आता हे जे अर्थसंकल्प आहे ते अर्थसंकल्प तयार करायचं काम, हा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प तयार करायचं काम काय बघा, अर्थसंकल्प तयार करायचं काम वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग आहे. आर्थिक व्यवहार विभाग अर्थसंकल्प विभाग, त्यातला जो अर्थसंकल्प विभाग आहे अर्थसंकल्प विभाग हे काम करतो. कुठला अर्थसंकल्प बनवण्याचं काम कोण करतं? अर्थसंकल्प विभाग करतो. ठीक आहे. आर्थिक वर्ष किती आहे? 1 एप्रिल. अर्थसंकल्पासाठी लागणार जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष किती आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च हा एक आर्थिक वर्ष आहे. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. आर्थिक वर्ष काय? मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष याच्यासाठी काम करतात. नंतर अर्थसंकल्पाचे प्रकार त्यातले डिफरंट टाईप्स आहेत. अर्थसंकल्पाच्या प्रकारामध्ये बी अर्थसंकल्पाचे प्रकार कशाचे? अर्थसंकल्पाचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिला आहे तो संतुलित. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जमा ही खर्चा इतकी असते. जमा कशी इतकी असते? खर्चामध्ये. संतुलित झाल्यानंतर शिल्लकीचा सरप्लस येतो. शिल्लकीचा अर्थसंकल्प. याच्यामध्ये अर्थसंकल्प जर जमा खर्च असेल शिल्लकीचा अर्थसंकल्पामध्ये काय बघा, जे इनपुट आहेत शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जमा ही जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द खर्च, यालाच म्हणतो शिल्लकीचा अर्थसंकल्पाच्यामध्ये जमा जास्त आहे खर्च कमी आहे, आणि नंतर हे जमापेक्षा खर्च जास्त असल्यावरती, जमापेक्षा खर्च जास्त असली तर त्याला म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प. तुटीचा
अर्थसंकल्प असं म्हणतात. तुटीचा अर्थसंकल्प जमा आणि खर्च इक्वल असेल तर त्याला म्हणतो संतुलित अर्थसंकल्प. म्हणजे शिल्लकीचा असेल तर जमा सोर्स हा खर्चापेक्षा जास्त असेल. तुटीचा अर्थसंकल्प पर जमा तुटीचा अर्थसंकल्पामध्ये जमा हा पेक्षा खर्च जास्त होतो अर्थसंकल्पात. ठीक आहे. नंतर अर्थसंकल्पाच्या प्रकारमध्ये अजून काही प्रकार आहेत. एक आहे पारंपरिक अर्थसंकल्प, नंतर झिरो बेस्ड अर्थसंकल्प, नंतर फलनिष्पत्ती अर्थसंकल्प. ठीक आहे. नंतर अर्थसंकल्पाचे इतर काही टाईप्स आहेत. तर इतर टाईप्समध्ये पहिला टाईप येतो अर्थसंकल्प. तर जो पहिला टाईप येतो पारंपरिक अर्थसंकल्प. पारंपरिक अर्थसंकल्प. किती खर्च करायचा याच्यामध्ये अमाऊंट दिली असती खर्चाची, किती खर्च करायचा आणि खर्चाचे प्रमाण याचे आणि खर्चाचं प्रमाण जे खर्चाचे प्रमाण यांचे निर्धारण खर्चाचे प्रमाण यांचे निर्धारण अमाऊंट. पारंपरिक अर्थसंकल्प खर्चाचे प्रमाण यांचे निर्धारण कमीत कमी कल्याणकारी तत्व वापरून कल्याणकारी तत्व वापरले. अमाऊंट म्हणजे किंवा खर्च. पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प हे किती खर्च करायचा, खाजगी खर्चाचे प्रमाण यांचे निर्धारण करणं कमी अधिक प्रमाणात कल्याणकारी तत्व आहे. नेक्स्ट वन आहे झिरो बेस्ड अर्थसंकल्प. नंतर ते झिरो बेस्ड अर्थसंकल्प.
सार्वजनिक निधी. सार्वजनिक निधी म्हणजे बघा, सरकारची जी तिजोरी आहे, सरकारच्या ज्या तिजोरीला राजकोष असं म्हणतात, राजकोष. सरकारच्या तिजोरीला राजकोष म्हणतात. सरकारच्या तिजोरीला काय म्हणतात? राजकोष. केंद्र सरकारकडे 3 प्रकारचे कोष आहेत. केंद्र सरकारचा जो राजकोष आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे कोष आहेत. 3 प्रकारचे कोष आहेत. त्याच्यामध्ये पहिला कोष येतो संचित निधी. त्याच्यामध्ये पहिला येतो संचित निधी. नंतरचा येतो सार्वजनिक लोकलेखे. नंतरचा पार्ट येतो सार्वजनिक लोकलेखे. नंतर येतं आकस्मिक निधी. संचित निधी, सार्वजनिक लोकलेखे आणि आकस्मिक निधी. संचित निधी, सार्वजनिक लोकलेखे आणि आकस्मिक निधी हे 3 प्रकारचे निधी येतात सार्वजनिक निधीमध्ये. त्यातलं संचित निधीची जी तरतूद आहे ती 266(1) मध्ये केलेली आहे. संचित निधीची तरतूद कशामध्ये केलेली आहे? 266(1) मध्ये. सार्वजनिक लोकलेखे निधी जी आहे पब्लिक अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये 266(2) मध्ये तरतूद आहे त्याची. आणि आकस्मिक निधीची तरतूद 267 मध्ये. आकस्मिक निधीची तरतूद 267 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यातला संचित निधी बघा, संचित निधीमध्ये मतदानित खर्च आणि प्रभारित खर्च असतो. याच्यामध्ये 2 पार्ट. एक असतो मतदानित असा खर्च ज्याच्यावरती मतदान घ्यावं लागतं, आणि दुसरा असतो प्रभारित खर्च, याच्यावरती मतदान घेण्याची गरज नसते. संचित निधीमध्ये मतदानित खर्च, प्रभारित खर्च. मतदानित निधीवरती मतदान घ्यावं लागतं, तर याच्यावरती मतदान घेण्याची गरज नाही आहे. हे दोघंही संसदेच्या मान्यतेने खर्च, त्याशिवाय खर्च नाही. या संचित निधीचा खर्च करण्यासाठी संसदेची मान्यता आवश्यकता असते. संसदेच्या मान्यतेची आवश्यकता असते. मान्यता मस्ट आहे. संसदेची मान्यता काय आहे? मस्ट आहे. त्याशिवाय आपण खर्च करू शकत नाही. मान्यतेशिवाय खर्च करता येणार नाही. संसदेच्या मान्यतेशिवाय खर्च करता येणार नाही. खर्च करू शकत नाही. संचित निधीमध्ये बघा, संचित निधीमध्ये काय काय येतं? या संचित निधीचा विचार केलास, या संचित निधीमध्ये कर व करेतर महसूल, नंतर कर्ज प्राप्ती, केंद्राला मिळालेले कर्ज प्राप्ती, नंतर येतं कर्ज परतफेड. दुसऱ्याला कर्ज दिलं असेल त्या कर्जाची जी परतफेड आहे ती पण कशामध्ये येते? संचित निधीमध्येच येते. नंतर शासकीय उपक्रमाचे शासकीय उपक्रमाचा जो नफा आहे तो नफा याच्यामध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे CPSCचा जो नफा आहे, PSCचा जो नफा आहे तो नफा याच्यामध्ये येतो. आणि अग्रिमे करार याच्यामध्ये येतात. कशामध्ये? संचित निधीमध्ये कर, करेतर महसूल, कर्ज प्राप्ती, कर्ज परतफेड, शासकीय उपक्रमाचा नफा आणि अग्रिमे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. नंतर खर्च संचित निधीचा खर्च करण्यासाठी परवानगी आहे, संसदेची परवानगी लागते. आणि त्यासाठी ॲप्रोप्रिएशन बिल पास करतात. त्यासाठी 114 नुसार ॲप्रोप्रिएशन बिल पास करावं लागतं. ॲप्रोप्रिएशन बिल पास करावं लागतं. नंतर आहे सेकंड वन इज सार्वजनिक लोकलेखे. हे सार्वजनिक लोकलेखे जे आहेत, या सार्वजनिक लोकलेख्यांच्या खर्च यांच्यातील निधीचा जर खर्च करायचा असेल तर संसदेच्या मान्यतेची गरज नाही. संसदेच्या मान्यतेची गरज नसते. याच्यामध्ये जर विचार केला तर सार्वजनिक लोकलेखेमध्ये यातील रक्कम सरकारची नसते. यातील रक्कम सरकारची नसते. यातली रक्कम कुणाची नसते? सरकारची नसते. यातली रक्कम सरकारची नसते. लोकांच्या जमाराशी, अल्पबचती, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय अल्पबचत निधी याच्यामध्ये येतो. लोकांच्या जमाराशी, नंतर अल्पबचती, नंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF याच्यामध्ये येतो. नंतर राष्ट्रीय अल्पबचत निधीमध्ये 1 एप्रिल 1999 हा निधी आला. 1 एप्रिल 1999 राष्ट्रीय अल्पबचत निधी 1 एप्रिल 1999 आलेला आहे. नंतर किसान विकास पत्र योजना ही आलेली आहे 1 नोव्हेंबर 2014ला. किसान विकास पत्र योजना 1 नोव्हेंबर 2014ला आलेली आहे. नंतर हे प्रोव्हिडंट फंड PF 1968ला निर्माण झालेला आहे. PF 1968ला निर्माण झालेला आहे हा PF. नंतर हे पोस्ट
पोस्टातील खर्च, विमा, नंतर आहे जीवन वार्षिक निधी, जीवन वार्षिक निधी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. यात NDRFचा निधी पण येतो, यात NDRFचा निधी पण येतो. कशामध्ये? पब्लिक अकाउंटमध्ये. पब्लिक अकाउंटचा जर विचार केला तर या पब्लिक अकाउंटमध्ये बघा, या पब्लिक अकाउंटमध्ये काय काय येते? या पब्लिक अकाउंटमध्ये हे सगळं NDRF, जीवन वार्षिक निधी, पोस्ट विमा, किसान विकास पत्र, राष्ट्रीय अल्प बचत निधी, PF, अल्पबचती, लोकांच्या जमारशी, एवढ्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? तर या सगळ्या गोष्टी येतात सार्वजनिक लोकलेखीमध्ये. नंतर या आकस्मिक निधी. आकस्मिक निधीमध्ये जर बघितलं, आकस्मिक निधी हा जो आकस्मिक निधी आहे, हा आकस्मिक निधीचा वापर करणं, आकस्मिक निधी हा जो आकस्मिक निधी आहे, हे राष्ट्र याच्या यूज करण्याचा अधिकार, किंवा हा 500 कोटीचा निधी आहे आणि याचा यूज करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि राष्ट्रपतींच्या हस्ते महसूल सचिव याच्यावरती सही करतात. महसूल सचिव याच्यावरती सही करत असतात. ठीक आहे. नंतर हे धनविधेयक किंवा अर्थविधेयक, धनविधेयकाबद्दल पॉईंट आहे, धनविधेयक किंवा अर्थविधेयक. अर्थविधेयक, धनविधेयक किंवा अर्थविधेयक. धनविधेयकामध्ये राज्यघटनेचं जे कलम, कॉन्स्टिट्यूशनचं जे कलम 110 आहे, याच्यामध्ये याची तरतूद आहे. याच्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यकता आहे, प्रेसिडेंटची शिफारसीची आवश्यकता असते, राष्ट्रपतीची शिफारसीची आवश्यकता असते. नंतर याची कार्यपद्धत जी आहे, धनविधेयकाची जी कार्यपद्धती, ही कार्यपद्धत 109व्या कलमामध्ये दिलेली आहे. कार्यपद्धत 109व्या कलमामध्ये मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. आणि या कलम 110 नुसार याच्यामध्ये 6 गोष्टी येतात. त्या 6 गोष्टी कोणत्या आहेत बघा? कर आकारणं, कर रद्द करणं, कर फेरफार करणे. कर आकारणे, फेरफार करणे आणि रद्द करणं. हा एक पहिली गोष्ट आहे, ती कर आकारणं, फेरफार करणं, रद्द करणं. नंतर सरकारने कर्ज घेणे, हमी देणे. सरकारने कर्ज देणे व हमी घेणे. नंतर आहे संचित निधी व आकस्मिक निधी सांभाळणे. संचित निधी व आकस्मिक निधी सांभाळणे. संचित निधी व आकस्मिक निधी सांभाळणे हे झाले 3. नंतर 1 2 3 1 2 3. नंतर बघा 6 गोष्टींमध्ये, नंतर संचित निधीतील प्रभारित खर्च घोषित करणं. संचित निधीतील प्रभारित खर्च घोषित करणं. संचित निधीतील प्रभारित खर्च घोषित करणं याच्यामध्ये होतं. संचित निधीतील पैशाचे विनियोजन करणं. संचित निधीतील पैशाचे विनियोजन करणं. संचित निधीतील पैशाचं विनियोजन करणं. संचित निधी व सार्वजनिक लोकलेखी यांच्यातील पैसा जमा सांभाळ करणं. संचित निधी व आकस्मिक निधी यातील पैसा सांभाळणे या सगळ्या गोष्टी येतात. सांभाळणे या गोष्टी येतात. मग याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय काय बघा? कर आकारणे, फेरफार करणे, रद्द करणं, सरकारने कर्ज देणे, हमी देणे. संचित निधीच्या बाबतीत काय? संचित निधी आकस्मिक निधी सांभाळणे. संचित निधीतील पैशाचे विनियोजन करणं. संचित निधीवरील प्रभारित खर्च घोषित करणं. आणि शेवटचं आहे संचित निधी व सार्वजनिक लोकलेखी यांच्यातील पैसा सांभाळणे होय. नंतर याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये? कलम 110 मध्ये, ह्या कलम 110 मध्ये 3 विषय. ह्या कलम 110 मध्ये काय काय येत नाही बघा? कलम 110 मध्ये दंड आकारणे. ह्या कलम 110 मध्ये दंड आकारणे. नंतर स्थानिक कर याची आकारणी. नंतर या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येत नाही. कशामध्ये? अर्थविधेयकात येत नाही. नंतर 117 मध्ये 1 नुसार वित्त विधेयक, जे वित्त विधेयक आहे, आता बघा कलम नंतर याच्यानंतर येतं कलम 117 1.
याच्यानुसार जे आपण वित्त विधेयक मांडू, वित्त विधेयक, हे वित्त विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक आहे. याच्यासाठी प्रेसिडेंटची शिफारस मस्ट आहे. प्रेसिडेंट शिफारस इज मस्ट, महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर धनविधेयकाला राष्ट्रपतीची संमती, धनविधेयकाला किंवा 110 अनुसार जे धनविधेयक मांडतो याला राष्ट्रपतींनी संमती देणे बंधनकारक आहे. प्रेसिडेंट संमती बंधनकारक आहे. प्रेसिडेंटची संमती काय आहे? बंधनकारक आहे. नंतर वित्त मंत्रालय, वित्त मंत्रालय केंद्र व राज्यात आर्थिक कार्याबाबत विभागणी आहे. केंद्र व राज्यात आर्थिक कार्याबाबत विभागणी आहे. केंद्र स्तरावरती ती वित्त मंत्रालयावरती आहे. तर जमेची तरतूद आणि खर्चाची तरतूद यांचं नियमन करतोय वित्त मंत्रालयाचं काम. काय बघा, जी जमेची तरतूद आहे, जमा जी रक्कम आहे, जमेची तरतूद आणि खर्चाची तरतूद, जमेची तरतूद, खर्चाची तरतूद यांचे नियमन करणं, नियमन करणे, जमेची तरतूद, खर्चाची तरतूद यांचं नियमन करणं. 6 विभाग याच्यामध्ये येतात. ह्या वित्त विभागामध्ये किंवा वित्त मंत्रालयाच्या अंडर 6 विभाग येतात. ठीक आहे. त्यातला पहिला विभाग आहे आर्थिक व्यवहार विभाग. पहिला विभाग आहे आर्थिक व्यवहार विभाग. नंतर आहे खर्च विभाग. नंतर तिसरं आहे महसूल विभाग. नंतर 4th आहे डायपॅम. नंतर 5वं आहे वित्तीय सेवा. नंतर 6वं आहे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइज. त्यातला पहिला आहे आर्थिक व्यवहार विभाग. आर्थिक व्यवहार विभागामध्ये बघा, या आर्थिक व्यवहार विभागात आर्थिक धोरण ठरवलं जातं. याच्यामध्ये काय ठरवलं जातं? या आर्थिक व्यवहार विभागात आर्थिक धोरण ठरवलं जातं. आर्थिक धोरण ठरवलं जातं. ठीक आहे. जमेची आर्थिक, ठीक आहे. याच्या अंडर एक अर्थसंकल्प विभाग म्हणून काम करतो. याच्या अंडर आर्थिक व्यवहार विभागाच्या अंतर्गत एक अर्थसंकल्प विभाग आहे. अर्थसंकल्प विभाग. आणि याचं काम आहे अर्थसंकल्प बनवणं. अर्थसंकल्प बनवणे याच्या अंडर एक काम आहे, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नंतर आर्थिक धोरण ठरवणे, सार्वजनिक वित्त. ठीक आहे. आर्थिक व्यवहार विभाग याच्यामध्ये राजकोषीय धोरण, आर्थिक धोरण, सार्वजनिक वित्त, चलनवाढ, भांडवली बाजार इत्यादी गोष्टी येतात. फेमा कायदा याच्या अंडर येतो. फेमा कायदा याच्या अंडर येतो. फेमा कायदा याच्या अंडर येतो. कुणाच्या अंडर येतो? आर्थिक व्यवहार विभागाच्या अंडर. नंतर एक खर्च विभाग. नंतर येतो खर्च विभाग. हा जो खर्च विभाग आहे यालाच एक्सपेंडिचर डिपार्टमेंट असंही म्हणतात. केंद्राकडून राज्यांना हस्तांतरित होणारे जे सोर्स आहेत ते हाताळणं. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणं याचं खर्च विभागाचं काम आहे. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणं नंतरचं काम आहे. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणं. नंतर आहे NIFM फरीदाबाद, या डिपार्टमेंटच्या अंडर येतं. NIFM फरीदाबाद हे या डिपार्टमेंटच्या अंडर येतं. कोणत्या? खर्च डिपार्टमेंटच्या अंडर येतं. एक्सपेंडिचर डिपार्टमेंटच्या अंडर येतं. कोणतं? NIFM फरीदाबाद कशाच्या अंडर येतं? खर्च डिपार्टमेंटच्या अंडर येतं. महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर लेखापाल विभाग, सार्वजनिक खरेदी विभाग, वित्त आयोग, CGA हे सगळे खर्च विभागाच्या अंडर येतात. कोण येतं? एक आहे CGA. नंतर येतं लेखापाल. नंतर आहे सार्वजनिक खरेदी विभाग. नंतर आहे वित्त आयोग. हे सगळं खर्च विभागाच्या अंडर येतं. एक्सपेंडिचर डिपार्टमेंटच्या अंडर येतं.
एक्सपेंडिचर डिपार्टमेंटच्या अंडर येते. कोणतं हे सगळं खर्च विभागात काय काय येतं, CGA, लेखापाल, सार्वजनिक खरेदी विभाग, वित्त आयोग, हे सगळे याच्या अंडर येतं. नंतर आहे महसूल विभाग, नंतर येते महसूल विभाग. या महसूल विभागाचा जर विचार केला, महसूल विभाग, थर्ड वन इज महसूल विभाग. ह्या महसूल विभागामध्ये काय काय याचं देय काय बघा. याचं पहिलं देय OPM नष्ट करणं, OPM नष्ट करणं. नंतर PMLA 2002, PMLA 2002 याच्या अंडर येतो, महसूल विभागाच्या अंडर येतो. PMLA 2002 याच्या अंडर येतो. तर फेमा कायदा आर्थिक व्यवहार विभागाच्या अंडर येतो. फेमा कायदा आर्थिक व्यवहार विभागाच्या अंडर येतो. याच्यामध्ये कर सुधारणा करणे, कर धोरण राबवणे येतं. कर सुधारणा करणे, कर धोरण येतं. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं CBDT आणि CBIC, CBDT आणि CBIC हे दोन विभाग येतात. हे दोन विभाग येतात. ठीक आहे. नंतर हे डायपॅम, फोर्थ वन इज डायपॅम. फोर्थ विभाग येतो डायपॅम. काय का नेक्स्ट विभाग आहे डायपॅम. याच्यामध्ये काय तर निर्गुंतवणूक व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन विभाग या व्यवस्थापन केलं जाते. याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहे डायपॅममध्ये बघा. 10 डिसेंबर 1992 निर्गुंतवणूक विभागाला, 10 डिसेंबर 1992 निर्गुंतवणूक विभागाला, निर्गुंतवणूक विभागाला कधी 10 डिसेंबर 1992 निर्गुंतवणूक विभाग आला. 6 सप्टेंबर 2001ला सेपरेट निर्गुंतवणूक मंत्रालय आलं सेपरेट 6 सप्टेंबर 2001ला. नंतर 27 मे 2004ला परत विभाग केला याचा, मंत्रालयाकडून परत विभाग करण्यात आला. आणि हा विभाग वित्त मंत्रालयाच्या अंडर ठेवला. हा विभाग वित्ताच्या अंडर ठेवला, वित्त मंत्रालयाच्या अंडर घेतला. नंतर 14 एप्रिल 2016ला डायपॅम हे नाव दिलं. 14 एप्रिल 2016ला डायपॅम हे नाव दिलं. निर्गुंतवणूक व सार्वजनिक उद्योगांचं व्यवस्थापन करणं याचं महत्त्वाचं काम आहे. निर्गुंतवणूक व सार्वजनिक उद्योगांचं व्यवस्थापन करणं, सार्वजनिक उद्योगांचं व्यवस्थापन करणे, सार्वजनिक उद्योगांचं व्यवस्थापन करणे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात डायपॅममध्ये. नंतर हे पाचवं डिपार्टमेंट येते वित्तीय सेवा. पाचवं डिपार्टमेंट आहे वित्तीय सेवा डिपार्टमेंट. वित्तीय सेवा डिपार्टमेंट जे आहे ते वित्तीय सेवा डिपार्टमेंटमध्ये काय बघा, RBI गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती करणं हे काम येतं. RBI गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती करणं हे काम येतं. नियुक्ती करणे. ठीक आहे. नाबार्ड, कृषी वित्त संस्था, सहकारी बँका या बाबी हाताळणे. नाबार्ड, कृषी वित्त संस्था यांच्या या बाबी हाताळणे हे काम आहे. थर्ड वन काय बघा, PFRDA, IRDA, नंतर NPS, नॅशनल पेन्शन स्कीम, विमा कंपन्या यांच्या बाबतीतील बाबी हाताळणे. PM जनधन योजना या अंतर्गत येते. PM जनधन योजना वित्तीय सेवा डिपार्टमेंटच्या अधीन या अंडर आहे. कशाच्या अंडर आहे? वित्तीय सेवा डिपार्टमेंटच्या अंडर येते. ठीक आहे. नंतरचा पार्ट येतो वित्तीय सेवेनंतर वित्तीय सेवा डिपार्टमेंट नंतर डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइज. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक
प्राईज. याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये 1965ला ब्युरो ऑफ पब्लिक एंटरप्राईज आला. 1965ला एक ब्युरो ऑफ पब्लिक एंटरप्राईज आला. ब्युरो ऑफ पब्लिक एंटरप्राईज. ब्युरो ऑफ पब्लिक एंटरप्राईज आला कधी? 1965ला. नंतर 1985ला अंडर द मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री आला. याला अंडर द मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीच्या अंडर टाकलं. इंडस्ट्रीच्या अंडर टाकलं. कारखानदारी मंत्रीच्या अंडर टाकलं. 1990ला फुल डिपार्टमेंट आलं. 1990ला FM-च्या अंडर, फायनान्स मिनिस्टरच्या अंडर किंवा फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर एक फुल डिपार्टमेंट म्हणून याला दर्जा भेटला 1990ला तो दर्जा भेटलेला आहे. नंतर आहे अर्थसंकल्पांबद्दल माहिती. ठीक आहे, वित्त मंत्रालयाची माहिती आहे. वित्त मंत्रालयाबद्दल ही माहिती होती. नेक्स्ट वन इज अर्थसंकल्प कार्यपद्धत व्याख्या आणि त्रुटी. अर्थसंकल्प कार्यपद्धत व्याख्या आणि त्रुटी. अर्थसंकल्पाबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन असणार आहे. अर्थसंकल्प याची इन्फॉर्मेशन कलम 112 जे आहे त्यानुसार कलम 112 या कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडलं जातं. वार्षिक वित्तीय विवरण मांडलं जातं. विवरण यालाच म्हणतोय ॲन्युअल फायनान्स बिल. अर्थसंकल्पीय परिपत्रक. याच्यामध्ये काय होतं बघा, जे अर्थसंकल्पाचे जे परिपत्रक आहे, संकल्पीय परिपत्रक प्रत्येक डिपार्टमेंटला पाठवलं जातं. प्रत्येक डिपार्टमेंटला पाठवलं जातं किंवा पाठवतात. 3 वर्षांच्या याच्यामध्ये आकडे असतात. 3 वर्षांचे याच्यामध्ये आकडे असतात. पहिलं असते मागचे वर्ष, नंतर हे चालू वर्ष आणि त्याच्यानंतरचं हे पुढचे वर्ष. चालू वर्ष आणि पुढचे वर्ष असे 3 वर्षांचे हे असतात. आणि चालू वर्षानंतरचं वर्ष असतं त्याला म्हणतो आपण अर्थसंकल्पीय वर्ष. या वर्षालाच म्हणतो आपण अर्थसंकल्पीय वर्ष. नेक्स्ट वाला जे अर्थसंकल्पीय वर्ष. असे 3 वर्षांची आकडेवारी याच्यामध्ये दिलेली असते. ठीक आहे. जमा निर्धारण. आता अर्थसंकल्पामध्ये सरकारकडे आलेली जमा असते आणि झालेला खर्च असतो. म्हणजे समजा हे सरकार आहे, या सरकारकडे जे पैसे येतात याला म्हणतो आपण जमा. आणि या जमातून सरकार काय करतं? खर्च करते. या जमा झालेल्या पैशातून सरकार काय करतं? खर्च. जमा झालेल्या सरकारकडून काय करतं? खर्च. मग ही जी जमा आहे ही जमा 2 प्रकारची. एक आहे महसुली जमा आणि दुसरी आहे भांडवली जमा. महसुली जमा, भांडवली जमा. नंतरची खर्च जो पार्ट आहे, खर्चाचा बी 2 याच्यामध्ये डिफरन्स आहे. एक आहे बिगर कर्ज जमा, खर्चामध्ये बी महसुली खर्च, दुसरा असतो भांडवली खर्च. महसुली खर्च, भांडवली खर्च असे 2 पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट बघतोय आपण महसुली जमा. आता हे जे महसुली जमाचा जो पार्ट म्हणतोय महसुली जमा, हा महसुली जमा बघा, या महसुली जमाचे परत 2 टाईप्स आहेत. एक येते कर महसूल, करापासून मिळालेला जो महसूल याला म्हणतो आपण कर महसूल. आणि दुसरा महसूल असतो एक करेतर महसूल. आता जो कर महसुलाचा जो पार्ट आहे कर महसूल, याच्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर याच्यात येतात. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या कर महसुलामध्ये येतात. तर जे करेतर महसूल आहे याच्यामध्ये व्याज, नफा, लाभांश, ठीक आहे, हे सार्वजनिक उद्योगाचा नफा, सार्वजनिक उद्योगाचा लाभांश, दंड उत्पन्न, नंतर सर्व प्रकारच्या सेवांमधून किंवा सार्वजनिक सेवांमधून मिळालेले उत्पन्न, सार्वजनिक सेवांचे उत्पन्न,
नंतर आहे अनुदान प्राप्ती, अनुदान प्राप्ती हे सगळं काय एक करेतर महसूलमध्ये येतं. नंतर हे भांडवली जमा, जमामध्ये दुसरा टाईप येतो भांडवली जमा. महसुली जमामध्ये दोन आहे, कर महसूल, करेतर महसूल. तसं भांडवली जमा, भांडवली जमा, भांडवली जमा. याच्यामध्ये बिगर कर्ज जमा, याच्यामध्ये बिगर कर्ज जमा आणि दुसरं एक कर्ज जमा. बिगर कर्ज जमा आणि कर्ज जमा, बिगर कर्ज जमा आणि कर्ज जमा. त्यातला जो बिगर कर्ज जमा आहे, बिगर कर्ज जमा, या बिगर कर्ज जमामध्ये काय बघा, याच्यामध्ये कर्जाची पुनर्प्राप्ती येते, कर्ज पुनर्प्राप्ती, कर्जाची पुनर्प्राप्ती येते. याच्यामध्ये नंतर येते निर्गुंतवणूक निर्गुंतवणूक उत्पन्न, नंतर येते लिलाव उत्पन्न, निर्गुंतवणूक उत्पन्न, लिलाव उत्पन्न आणि कर्ज पुनर्प्राप्ती येते. नंतर कर्ज जमामध्ये बघा, कर्ज जमा याच्यामध्ये अंतर्गत कर्ज, बहिर्गत कर्ज, अंतर्गत कर्ज, नंतर आहे बहिर्गत कर्ज, नंतर आहे सार्वजनिक लोकलेखे, सार्वजनिक लोक लेख्यांमधूनची उचल, लेख्यांमधून ची उचल, सार्वजनिक लोकलेख्यांमधीलची मधली उचल. नंतर अल्पबचत निधी, अल्पबचत निधी, नंतर आहे अल्पबचत निधी, नंतर आहे पी एफ, नंतर आहे पी एफ. पी एफ, अल्पबचत निधी, सार्वजनिक लोकलेख्यांमधूनची उचल, बहिर्गत कर्ज, अंतर्गत कर्ज, या सगळ्या गोष्टी येतात भांडवली जमामध्ये, भांडवलीच्या कर्ज जमामध्ये येतात. ठीक आहे, भांडवलीच्या कर्ज जमामध्ये येतात, कारण की परत द्यावे लागतात. बिगर कर्ज जमामध्ये कोणी कर्ज पुनर्प्राप्ती, निर्गुंतवणूक उत्पन्न, लिलाव उत्पन्न. ठीक आहे, कर्जाची जी पुनर्प्राप्ती आहे ती त्यांना राज्यांकडून मिळते किंवा परकीय, ही जी कर्जाची जी पुनर्प्राप्ती आहे ती राज्यांकडूनची असू शकते किंवा इतर देशाकडूनची असू शकते, परदेशाकडूनची किंवा इतर देशाकडूनची असू शकते. नेक्स्ट पॉईंट येतो, नेक्स्ट पॉईंट येतो जमा झाल्यानंतर येतो खर्च, खर्च हे झालं जमा, हे जमा झालं, याला म्हणतो सरकारची जमाबद्दल माहिती होतं. आता खर्चाची माहिती आहे. खर्च, खर्च दोन प्रकारचा आहे, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. त्यातला पहिला पॉईंट बघतोय महसुली खर्च. आता हा जो महसुली खर्च आहे, हा महसुली खर्च बघा, भांडवली खर्च पहिले येतोय महसुली खर्च. हा महसुली खर्च दोन प्रकारचा, एक आहे योजना खर्च, एक आहे योजना खर्च, दुसरा आहे योजनेतर खर्च. एक आहे योजना खर्च, दुसरा आहे योजनेतर खर्च. योजनेतर खर्च, योजना खर्च, योजनेतर खर्च. हा जो योजना, हे जे वर्गीकरण आहे योजना खर्च आणि योजनेतर खर्च, हे कधीपासून केलं जातं, हे 1986-87 पासून हे वर्गीकरण केलं जातं. आणि हे जे महसुली खर्च आहे, योजना महसुली खर्च जो आहे, या योजना महसुली खर्चामध्ये, या योजना महसुली खर्चामध्ये पगार मजुरी, पगार मजुरी, योजना अनुदान, योजना अनुदान, पगार मजुरी, योजनेचं अनुदान, सबसिडी येतं, या गोष्टी येतात. कशामध्ये? योजना खर्चामध्ये. तर योजनेतर महसूल खर्चामध्ये येतं योजनेतर पगार, योजना सोडूनचा पगार जो येतो योजनेतर पगार येतो. नंतर येतं पेन्शन, नंतर आहे नागरी खर्च, नंतर आहे नागरी खर्च, नंतर आहे व्याज देयता, व्याज देयता. अविकासात्मक व्याज देयता आहे काय? अविकासात्मक व्याज देयता, अविकासात्मक व्याज देयता याच्यामध्ये येते, अविकासात्मक व्याज देयता याच्यामध्ये येते. योजनेतर महसुली खर्चामध्ये ह्या गोष्टी येतात. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये दुसरं आहे भांडवली खर्च. महसुली खर्च झाला, नंतर येतो भांडवली खर्च, हा झाला महसुली खर्च, नंतर येते भांडवली खर्च.
या भांडवली खर्चाची माहिती पाहिजे. भांडवली खर्च, ह्या भांडवली खर्चाचं वर्गीकरण परत 2 ग्रुपमध्ये केलेलं आहे. हा जो भांडवली खर्च आहे याचं वर्गीकरण परत 2 ग्रुपमध्ये केलेलं आहे. एक आहे याचं वर्गीकरण परत 2 ग्रुपमध्ये केलेलं आहे भांडवली खर्चाचं वर्गीकरण. एक येणार आहे योजना, दुसरा येणार आहे योजनेतर. योजना आणि योजनेतर. जे योजना भांडवली खर्च आहे, योजना भांडवली खर्च याच्यामध्ये पायाभूत सुविधा, याच्यामध्ये येतात पायाभूत सुविधा खर्च, पायाभूत सुविधा खर्च. नंतरचा येते पायाभूत सुविधा खर्च, योजना खर्चामध्ये पायाभूत सुविधा उभारणी खर्च. याच्यामध्ये महत्त्वाची मोहीम येते खडूफाळा मोहीम. ठीक आहे. नंतर हे योजनेतर भांडवली खर्च. योजनेतर भांडवली खर्चामध्ये महत्त्वाचा पॉईंट येतो शेअर्सची गुंतवणूक, शेअर्सची गुंतवणूक, शेअर्सची गुंतवणूक. नंतर राज्यांना कर्ज देणं, राज्यांना कर्ज देणं. नंतर राज्यांना कर्ज देणं. नंतर युद्ध सामग्री खरेदी, युद्ध सामग्री खरेदी. नंतर परकीय देशांना कर्ज देणं, परकीय देशांना कर्ज देणं, परकीय देशांना कर्ज देणं. नंतर पायाभूत सुविधा उभारणे, सुविधा उभारणे, पायाभूत सुविधा उभारणे. मग त्यातला रस्ता येतो युद्ध सामग्री खर्च जो आहे, युद्ध सामग्रीची जी खरेदी आहे यालाच अविकासात्मक खर्च म्हणतो, अविकासात्मक खर्च, यालाच अविकासात्मक खर्च असंही म्हणतात. आणि हे झालं खर्चाच्या बाबतीत. पण योजनामध्ये पायाभूत सुविधा खर्च आहे खडूफाळा मोहीम आहे. तर योजनेतर खर्चामध्ये येते शेअर्स अँड शेअर्सची गुंतवणूक, राज्यांना कर्ज देणं, युद्ध सामग्री खरेदी करणं, परकीय देशांना कर्ज देणं, पायाभूत सुविधा उभारणं. या सगळ्या गोष्टी अर्थसंकल्पाच्या बाबतीत पाहत आहे, अर्थसंकल्पाच्या बाबतीत चाललेल्या आहेत. ठीक आहे. नंतर आहे तुटीची संकल्पना. तुटीची संकल्पना, तुटीच्या संकल्पनेमध्ये जर बघितलं तर तुटीच्या संकल्पनेची आता इन्फॉर्मेशन पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे तुटीची संकल्पना. तुटीची संकल्पना बघा, ज्यावेळेस सरकार जमेपेक्षा जास्त खर्च करते, जमेपेक्षा जास्त खर्च करते, म्हणजे जर ही जमा आहे ह्या जमेपेक्षा जास्त काय करणार आहे खर्च. आणि ज्यावेळेस आपण खर्चामधून जमा वजा करू त्यावेळेस जे आपल्याला भेटतं त्यालाच आपण म्हणतो तूट. त्यावेळेस काय त्याला आपण काय म्हणतो तूट. तूट इज नथिंग बट खर्च वजा जमा, खर्च वजा जमा. त्यातला पहिला पॉईंट येतो अर्थसंकल्पीय तूट. त्यातला पहिला पॉईंट येतो अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा हे केलं जातं. अर्थसंकल्पीय जमा, खर्च वजा जमा, अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा. आणि ही जी तूट आहे ही 1996-97 पासून मोजली जाते. 1996-97 पासून अर्थसंकल्पीय तूट मोजली जाते. अर्थसंकल्पीय तूट मोजली जाते. याच्यामध्ये महसुलीची तूट आणि महसूल तूट आणि भांडवल तूट यांची बेरीज केली जाते. भांडवल तूट यांची काय केली जाते, ॲडिशन केली जाते, यांची बेरीज केली जाते अर्थसंकल्पीय तूटमध्ये. नंतरची सेकंड तूट आहे अर्थसंकल्पीय तूट. नंतर सेकंडची तूट आहे महसुली तूट. महसुली तूटमध्ये काय आहे, महसुली खर्च वजा महसुली जमा, महसुली खर्च वजा महसुली जमा, महसुली खर्च वजा महसुली जमा, यालाच म्हणतो आपण महसुली तूट. नंतर आहे महसुली खर्च वजा महसुली जमा म्हणजे महसुली तूट. नंतर आहे परिणामी महसुली तूट. थर्ड वन परिणामी महसुली तूट. परिणामी महसुली तूट. परिणामी महसुली तूट, ज्या तुटीमध्ये महसूल तूटमधून जर अनुदान वजा केलं, महसूल तूटमधून जर अनुदान वजा केलं, महसूल तूटमधून जर अनुदान वजा केलं, अनुदाने वजा केली तर जे भेटतं त्याला म्हणतो परिणामी महसुली तूट. ही 2011-12 पासून याची व्हॅल्यू वाढलेली आहे. 2011-12 पासून याची व्हॅल्यू वाढलेली आहे. नंतर भांडवली तूट.
फोर्थ वन इज भांडवली तूट, ज्याच्यामध्ये भांडवली खर्च वजा भांडवली जमा आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, भांडवली खर्च वजा भांडवली जमा, भांडवली खर्च वजा भांडवली जमा यालाच म्हणतो आपण भांडवली तूट. 1985 नंतर जमा वाढलेली आहे. 1985 नंतर भांडवली जमा वाढलेली आहे, भांडवली जमा वाढली आहे. नंतर आहे फिफ्थ नंबर राजकोषीय तूट, IMP, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट, ही जी राजकोषीय तूट आहे यालाच म्हणतो राजकोषातील जी कमी आहे ते म्हणतो आपण राजकोषातील कमी. राजकोषातील जी कमी आहे त्यालाच म्हणतो आपण राजकोषीय तूट. या राजकोषीय तुटामध्ये कर्ज असतात. या राजकोषीय तुटांमध्ये घेतलेली जी कर्ज आहेत ती हे असतात, घेतलेले कर्ज हे याच्यामध्ये येतं, किंवा यालाच अर्थसंकल्पीय तूट म्हणून, अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्जे या फॉर्म्युल्यानेही डिनोट करतात. अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज, ठीक आहे. पण 1996-97 पासून 1996-97 पासून अर्थसंकल्पीय तूट जी आहे, अर्थसंकल्पीय तूट ही 0 दाखवली जाते. किती दाखवली जाते, 0. त्यामुळे देअरफॉर 1996-97 पासूनच राजकोषीय तूट ही कर्जाला डिनोट करते. कशाला डिनोट करते, कर्जाला, परदेशातून घेतलेल्या कर्जासाठी हे दाखवली जाते. 1985ला एक समिती आली. 1985ला सुखमय चक्रवर्ती समिती आली. सुखमय चक्रवर्ती समिती आली. ह्या चक्रवर्ती समितीने काय सांगितलं बघा, अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा राजकोषीय तूट दर्शवण्याची शिफारस केली. याने अर्थसंकल्पीय ऐवजी राजकोषीय तूट दर्शावी असं सांगितलं. राजकोषीय तूट यूज करावी हे कोणी सांगितलं, तर सुखमय चक्रवर्तीने सांगितलं. राजकोषीय तूटमध्ये खर्च वजा, या राजकोषीय तूटचा अजून एक तिसरा फॉर्म्युला येतो. या राजकोषीय तूटमध्ये ज्यावेळेस खर्चातून आपण, राजकोषीय तूटाच्या ज्या खर्चांमधून आपण जर महसुली जमा किंवा सार्वजनिक मालमत्तेतून प्लस पुनर्प्राप्ती, महसुली जमा प्लस पुनर्प्राप्ती प्लस सार्वजनिक विक्रातून, सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम येते. मिळालेली रक्कम याच्यामध्ये येते. ठीक आहे. खर्च वजा महसुली जमा बिगर कर्ज भांडवली जमा, खर्च वजा बिगर कर्ज भांडवल जमा, बिगर कर्ज भांडवल जमा, कर्ज भांडवल जमा, बिगर कर्ज भांडवल जमा असंही म्हणतो आपण. नेक्स्ट वन इज अ प्राथमिक तूट. प्राथमिक तूट, ह्या प्राथमिक तूटमध्ये जर विचार केला, ज्यावेळेस राजकोषीय तूटमधून व्याज वजा करू, राजकोषीय तूटमधून आपण व्याज वजा करू, तूट वजा व्याज म्हणजेच असतं प्राथमिक तूट. राजकोषीय तूटमधून जर व्याज वजा केला तर त्याला म्हणतो आपण प्राथमिक तूट. नंतर आहे चलनविषयक तूट. चलनविषयक तूट, ज्यावेळेस आपण RBI-कडून, ज्यावेळेस सरकार RBI-कडून जे व्यवहार करेल, RBI-कडून जर कर्ज घेत असेल, ठीक आहे, किंवा जे कर्ज किंवा उचल घेते ते ह्या चलनविषयक तूटमध्ये मांडतात. हे कशामध्ये मांडतात, चलनविषयक तूटमध्ये मांडतात. नंतर आहे रचनात्मक तूट. नंतर आहे रचनात्मक तूट, 8 नंबरचं येतं रचनात्मक तूट. रचनात्मक तूट, या रचनात्मक तूटमध्ये जर विचार केला त्या रचनात्मक तूटमध्ये स्ट्रक्चरल डेफिशिट असं म्हणतात. अर्थव्यवस्थेतील प्रवृत्ती आहे जमेपेक्षा खर्च जास्त आहे. ही एक अर्थव्यवस्थेतील प्रवृत्ती आहे. अर्थव्यवस्थेतील एक प्रवृत्ती आहे. कोण आहे, रचनात्मक तूट. नंतर आहे चक्रीय तूट, जे मंदीमुळे वाढते तिला म्हणतो चक्रीय तूट. जी तूट मंदीमुळे येणार आहे त्याला म्हणतो चक्रीय तूट. आता याच्यामध्ये जे बघितले तुटीची संकल्पना, या तुटीच्या संकल्पनेमध्ये वेगवेगळे पार्ट्स बघितलेले आहेत. याच्यामध्ये पहिला पार्ट येतो तुटीची संकल्पना. सरकारच्या खर्चापेक्षा जर
जमेपेक्षा जर खर्च जास्त असेल तर तूट निर्माण होते. पहिली तूट आहे अर्थसंकल्पीय तूट 1996-97 पासून आली. अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा. नंतर आहे महसुली तूट, महसुली खर्च वजा महसुली जमा. नंतर आहे परिणामी महसुली तूट, याच्यामध्ये महसूल तूट वजा अनुदाने येतात. 2011-12 पासून ही व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. नंतर भांडवली तूट आहे, भांडवली खर्च वजा भांडवली जमा. नंतर राजकोषीय तूट, राजकोषातील कमी आहे, याच्यामध्ये कर्ज येतात घेतलेले. नंतर अर्थसंकल्पीय तूट वजा खर्च, पण 1996-97 पासून अर्थसंकल्पीय तूट 0 दाखवली जाते, त्यामुळे राजकोषीय तूट काय आहे, कर्ज. नंतर 1985ला सुकुमार चक्रवर्तींनी असं सांगितलं की अर्थसंकल्पीय तुटीऐवजी राजकोषीय तूट वापरायला सुरुवात करावी. नंतर राजकोषीय तूट इज इक्वल टू खर्च वजा महसुली जमा प्लस पुनर्प्राप्ती प्लस सार्वजनिक मालमत्तेतून मिळालेली रक्कम. नेक्स्ट वन इज चक्रीय तूट. चक्रीय तूट जी आहे, चक्रीय तूट चक्रीय तूट जी आहे ही कशामध्ये आहे बघा, मंदीमुळे वाढणारी तूट आहे, मंदीमुळे वाढणारी तूट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा रचनात्मक प्लस चक्रीय हे दोघं एकत्र येतात आणि या दोघांनाच म्हणतो आपण अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट. ठीक आहे, अर्थसंकल्पीय तूट म्हणतात. अर्थव्यवस्था जेव्हा सुप्त किंवा स्थिर उत्पादन पातळीवरती असते तेव्हा अर्थसंकल्पीय तूट ही रचनात्मक तूट असते. ज्यावेळेस अर्थव्यवस्था सुप्त किंवा स्थिर उत्पादन सुप्त किंवा स्थिर उत्पादन पातळीवरती असते, तेव्हा अर्थसंकल्पीय तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट असतं. राजकोषीय तूट, अर्थसंकल्पीय तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट असतं. अर्थसंकल्पामध्ये टोटल 16 प्रकारची विवरणे येतात. प्रत्येक कुठला पण, आता हे झालं तुटीबद्दल, तुटीच्या संकल्पनेबद्दल आहेत. नंतरचा पॉईंट येतो अर्थसंकल्पामध्ये 16 प्रकारची विवरणं येतात. या 16 प्रकारच्या विवरणामध्ये हा जो अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पामध्ये 16 प्रकारची विवरणे असतात. अर्थसंकल्पात 16 प्रकारची विवरणे असतात. याच्यामध्ये 5 घटनात्मक विवरणं आहेत. नंतर FRBM ॲक्ट आहे. त्याच्यानंतर येते स्पष्टीकरणार्थ दस्तऐवज आहे. स्पष्टीकरणार्थ दस्तऐवज आहे. आणि नंतर आहे आउटकम बजेट. याच्यामध्ये 5 घटनात्मक आहेत. FRBMच्या रिलेटेड 4 आहेत. स्पष्टीकरणार्थ दस्तऐवज 6 आहेत. आणि नंतर आहे आउटकम बजेटचा किती आहे, 1. याच्यामध्ये राजकोषीय धोरणाचे विवरण, FRBMमध्ये राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र, मध्यावधी राजकोषीय धोरण विवरणपत्र, बृहतलक्षी विवरणपत्र, मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरण इत्यादी गोष्टी मांडाव्या लागतात. 2017-18 पासून मिसलेनियस पॉईंट पाहतोय. 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प मांडणं मांडणे बंद केलेला आहे. जून 2015ला बाद करण्याची शिफारस, पण हा रेल्वे अर्थसंकल्प बाद करण्याची शिफारस 2015ला विवेक देबरॉय यांनी केली ती. नंतर म्हटलेलं आहे मनी बिल, मिसलेनियस पॉईंटच चाललेले आहेत. मनी बिल 110 मध्ये, याची प्रक्रिया 109 मध्ये, तर याची संमती 111 मध्ये, 109 नंतर 111. नंतर वार्षिक वित्तीय विधेयक 112 मध्ये. नंतर ॲप्रोप्रिएशन बिल 114 मध्ये. नंतर अनुदानांची रक्कम पूरक व वाढीव अनुदान किती आहे, 115.
116 वरती आहे लेख अनुदान. नंतर वोट ऑन अकाउंट्स 1/6 ऑफ 2 मंथ. नंतर येते वित्त विधेयक 1-2. नंतर अर्थसंकल्प मांडल्यावरती 4-5 दिवस साधारण चर्चा होते, यावरती मतदान होत नाही. नंतर मंत्रालय गणित खर्च संमतीसाठी डिमांड फॉर ग्रँट विधेयक मांडलं जातं 113 नुसार डिमांड फॉर ग्रँट मांडतात. डिमांड फॉर ग्रँट मांडतात. हे मंत्रालय गणिक असते, मंत्रालयानुसार असते, मंत्रालय गणिक असतं हे सगळं. नंतर विशेष चर्चा सुरू, यात कपात प्रस्ताव मांडू शकतात. नंतर याच्यानंतर एक विशेष चर्चा सुरू होते, विशेष चर्चा आणि याच्यानंतर कपात प्रस्ताव मांडू शकतो. आपण कपात प्रस्ताव मांडू शकतो. वित्त सल्लागाराकडे पाठवले जातात, तो निवडक सिलेक्ट करतो. वित्त सल्लागाराकडे पाठवला जातो, तो निवडक सिलेक्ट करतो. निवडक काय करतो, निवडक गोष्टी काय करतो, सिलेक्ट करतो तो. नेक्स्ट वन इज यातलाच पॉईंट आहे. यातला नेक्स्ट पॉईंट येतो त्याच्या आता याच्यामध्ये नेक्स्ट काही पॉईंट आहेत बघा. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट येतो जी अनुदानाची रक्कम आहे, ती अनुदानाची रक्कम जर वाढवायची असेल, अनुदानाची रक्कम जर एखादं बिल असेल, त्या बिलामध्ये जर अनुदानाची मागणी असेल, अनुदान मागणी, आणि या अनुदान मागणीची जी रक्कम आहे, ही रक्कम जर वाढवायची असल्यास एक महत्त्वाचं काम करावं लागतं, ते म्हणजे व्यवसाय सल्लागार समिती जी संसदेची आहे, याची शिफारस व्यवसाय सल्लागार समितीची शिफारस लागते. नंतर वित्तीय विधेयक 117 संसदेत मांडल्यापासून 75 दिवसात संमत होणे गरजेचे आहे. वित्त विधेयक संसदेत मांडल्यापासून 75 दिवसात संमत होणे गरजेचे. 75 दिवसात संमत होणे गरजेचे. लेखानुदान 2017 नंतर मांडावे लागले नाही. 2017 नंतर मांडावे लागले नाही. ठीक आहे. ॲडिशनल याच्यामध्ये लेख अनुदान आहे, सप्लिमेंटरी ग्रँट आणि ॲडिशनल अनुदान. पण ॲडिशनल जास्त खर्च होणार असेल तर, आणि सप्लिमेंटरी न उद्भवणारा खर्च येणार असेल तर. नेक्स्ट येते याच्यातलंच तुटीचा अर्थ भरणा. तुटीचा अर्थ भरणा. अकॉर्डिंग टू द केन्स आर्थिक मंदी दूर करण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प मांडावा. केन्स नावाचा सायंटिस्टने काय सांगितलं, आर्थिक मंदी घालवण्यासाठी खर्च जास्त करावा आणि तुटीचा अर्थसंकल्प मांडावा. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा. ठीक आहे. याची जी काही उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टांचं काम काय बघा. आर्थिक तुटीचा अर्थ भरणा का मांडायचा, याची काही उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट येतं आर्थिक मंदी दूर करणं. आर्थिक मंदी दूर करणे हे ओल्ड आहे. ठीक आहे. नंतर आर्थिक विकास करणे, कल्याणकारी विकास योजना राबवणे, नियोजन साध्य करणं हे काय उद्दिष्ट आहेत. त्यातली ही शेवटची 3 आधुनिक उद्दिष्ट आहेत, वरचं फक्त ओल्ड उद्दिष्ट आहे. मग तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी तुटीचा अर्थ भरणा आहे, ह्या तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी बघा
तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी परकीय मदत, नंतर आहे परकीय कर्ज, नंतर आहे अंतर्गत कर्ज, नंतर आहे बहिर्गत कर्ज, नंतर आहे RBI कडून उचल, नंतर आहे नोटा छापणे, नंतर आहे RBI कडून कर्ज, हे झालं तुटीचा अर्थ भरणा करण्याची वेज. परकीय मदत, परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज, बहिर्गत कर्ज, RBI कडून उचल, नोटा छापणे आणि RBI कडून कर्ज. ठीक आहे. नंतर नोटा छापणे शेवटचा उपाय. नोटा छापणे हा शेवटचा उपाय म्हणून तरी केला आहे. नोटा छापणे हा सर्वात शेवटचा उपाय आहे आणि हा एक गुन्हा आहे. हा एक गुन्हा आहे. नंतर हे खुल्या बाजारातील व्यवहारांबाबत व्याज उत्पन्न येत आहे. ठीक आहे. सरकारला कर्ज दिल्याबद्दल मिळणारी फी, सरकारला कर्ज दिल्याबद्दल मिळणारी फी सरकारला कर्ज दिल्याबाबत मिळणारी फी. परकीय चलन संपत्ती गुंतवणुकातून मिळणारे परकीय जी चलन शक्ती आहे, परकीय चलन संपत्ती, यातून मिळालेला जो इन्कम आहे, यातून मिळालेला इन्कम, यातून मिळालेला इन्कम, परकीय चलन संपत्ती गुंतवणुकीत मिळणारे इन्कम, हे पण याच्यामध्ये येतं. ठीक आहे. नंतर 23 डिसेंबर 2018ला विमल जालान, 23 डिसेंबर 2018ला 23 डिसेंबर 2018ला 23 डिसेंबर 2018ला विमल जालान समिती आली. विमल जालान समिती. हे विमल जालान समितीने काय सांगितलं? RBIला गव्हर्नमेंट निधी हस्तांतरणी शिफारसी. RBIला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RBI GOIला निधी देणं, निधी त्याचं रेग्युलेशन, ETC गोष्टी याच्यामध्ये. ठीक आहे. RBIने जोखीम साठे निधी उभारणे चालूच ठेवा. जोखीम साठे निधी उभारणे चालूच करावं. RBIने जोखीम साठे निधी उभारणे सुरू करावं. उभारणे सुरू ठेवावं. जोखीम हाताळण्यासाठी एक्सपर्ट एड शॉर्टफॉल मेथोडॉलॉजी. ही जोखीम हाताळण्यासाठी एक्सपर्ट एड शॉर्टफॉल मेथोडॉलॉजी. एक्सपेक्टेड शॉर्टफॉल मेथोडॉलॉजी. नंतर 6.5 ते 5.5 निधी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हस्तांतर करावा. 5.5 ते 6.5% GOIला हस्तांतरण करावे. नंतर सरकारची देणी. नेक्स्ट पॉईंट सरकारची देणी. सरकारच्या देण्यामध्ये पहिले तर सार्वजनिक कर्ज याच्यामध्ये अंतर्गत येतं, बहिर्गत येतं. अंतर्गत कर्ज कोणी घेतलं आणि बहिर्गत कर्ज कोणी घेतलं. अंतर्गत कर्ज याच्यामध्ये 3 टाईप आहेत. 1 इयर मुदतीचं कर्ज, नंतर 1 ते 7 इयर मुदतीचं कर्ज आणि 7 इयर प्लस मुदतीचं कर्ज. त्यातलं 1 इयर मुदतीचं जे कर्ज आहे, 1 वर्षाच्या एका मुदतीचं कर्ज जे त्याला म्हणतो लघु मुदत कर्ज. नंतर मध्यम मुदत, नंतर आहे दीर्घ मुदत कर्ज. बहिर्गत कर्ज जे आहे ते परकीय कर्ज म्हणून ओळखलं जातं. हे जे बहिर्गत कर्ज यालाच आपण परकीय कर्ज असे म्हणतो. याच्यात परकीय कर्ज असंही म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बाजार कर्ज. शासकीय बॉन्ड्स विकून घेतले जाते. ती मध्यम व दीर्घ मुदतीची असतात. बाजार कर्ज ही
ही शासकीय जागा विकून मिळालेली जागा असते. शासकीय जागा विकून मिळवली जातात. जागा विकून बाजार कर्जे शासकीय शासकीय जागा विकून शासकीय बॉन्ड्स विकून बाजार कर्जे शासकीय जागा नाही शासकीय बॉन्ड्स विकून मिळवली जातात. ती मध्यम व दीर्घ मुदतीची असतात. बाजार कर्जे कधी मुदत असतात? दीर्घ व मध्यम मुदतीची असतात. मध्यम मुदतीची दीर्घ व मध्यम मुदतीची असतात ही कर्ज. नंतर आहे ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिल. ह्या ट्रेजरी बिलमध्ये जर विचार केला तर या ट्रेजरी बिलाची व्हॅलिडिटी किती आहे? 14 डेज, 91 डेज, 182 डेज आणि 364 डेज ही व्हॅलिडिटी आहे. ही काय आहे? व्हॅलिडिटी कोणाची? ट्रेजरी बिलाची. ह्या ट्रेजरी बिलाबद्दल जर अजून इन्फॉर्मेशन म्हणलं तर याच्यामध्ये लघु मुदत कर्जे देता येतात. याच्यामधून लघु मुदत कर्ज देता येतात. लघु मुदत कर्ज, कमी मुदतीची कर्ज देता येतात. यस, ठीक आहे. नंतर रुपी सिक्युरिटीज बिनव्याजीच्या आधारे IMF, WTO, IMRD कडून कर्ज घेता येतं. यालाच अंतर्गत कर्ज म्हणतो. यालाच अंतर्गत कर्ज म्हणतो. IMF, WTO आणि यांच्याकडून घेतलेल्या कर्जालाच अंतर्गत कर्ज असेही म्हणतात. ठीक आहे. नंतर आहे बिनव्याजीच्या आधारे. नंतर आहे मार्च 2004 पासून मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आली. मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम ही कधी आलेली आहे? मार्च 2004 पासून. आणि या मार्च 2004 पासून आलेली जी मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आहे यानुसार लघुमुदत ट्रेजरी बिल कर्ज रोखे डायरेक्ट शासनाकडे वळवतात. याच्यामध्ये लघुमुदत ट्रेजरी बिल, याच्यामध्ये लघुमुदत ट्रेजरी बिल्स कर्ज रोखे डायरेक्ट, कर्ज रोखे जे आहेत कर्ज रोखे हे डायरेक्ट शासनाकडे वळवले जातात. शासनाकडे वळवले जातात. ठीक आहे, म्हणजेच RBI कडून. नंतर हे शासनाची इतर देणी. शासनाची इतर देणी काय काय आहेत? शासनाची इतर देणी थर्ड वन इज शासनाची नेक्स्ट वन इज शासनाची इतर देणी. या शासनाच्या इतर देणीमध्ये काय काय येतं बघा. शासनाची इतर देणी, याच्यामध्ये काय काय येतं? PF, NSSF, नंतर राष्ट्रीय अल्पबचत निधी, नंतर अंतर्गतमध्ये काय काय? मार्केट लोन्स, बाजार कर्जे. मार्केट लोन्स जास्त प्रमाणात आहेत. मार्केट लोन्स दॅट इज बाजार कर्ज जास्त प्रमाणात आहेत. बाजार कर्जे जास्त प्रमाणात आहेत. नंतरचा मेन पॉईंट आहे जो संविधानिक आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंटमध्ये पहिला पॉईंट येतो लेखा व लेखापरीक्षण. लेखा व लेखापरीक्षण. नंतर एक CAG, CGA. नंतर हे वित्तीय समित्या. याच्यामध्ये अंदाज समिती, नंतर लोकलेखा समिती, नंतर हे सार्वजनिक उपक्रम समिती. यांचा हा जो पार्ट आहे याच्यासाठी संविधान रेफर करायचे, याच्यासाठी पॉलिटी रेफर करायचे. संविधान और पॉलिटी रेफर करायचे.